जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. सीमाताई, तुमचं पाठ आहे ना? म्हणजे पाठ म्हणजे तोंडात आहे ना गीता, गीतेचे अध्याय? नाही सर, नाही. नाही का? अच्छा. म्हणून मलाच शिकायचं होतं, म्हणून मी तुम्हाला म्हणजे रिक्वेस्ट केली होती की तुम्ही म्हणायलाही शिकवा यासाठी. हो, बरोबर. ते सध्या थोडंसं राहिलंय आपलं. बरोबर. कसं हा. करायचं ते पण तुम्ही बघूया. म्हणताना प्रॅक्टिस करते. फक्त हो. तुमचं तोंडात ते फास्ट होतं, तेवढं होत नाही. अच्छा. म्हणता येत नाही नाही, मी तेवढं. एकदा मग एक काम तुमच्या करेन मी. सोबत सुद्धा ते म्हणता येत नाही. हो, हो. नाही, मी तुम्हाला ना शिकण्याच्या दृष्टीने एक वेगळं मी पाठवीन, असा विचार आहे माझा. अर्धे अर्धे तुकडे करून असं हे करायचं ते, आणि स्लो, जसं गणेश सहस्रनामाचं केलंय हो, तसं. हं? चालेल. चालेल. हो. हं. आज काय अजून कोणी आले नाहीत फारसे. जय गुरु सर. जय गुरु. आज म्हटलं कोणी आलं नाही फारसं. ठीक आहे, मी पाठ तर सुरू करतो. चालेल. हं. अथ नवमोऽध्यायः. श्रीभगवानुवाच. इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे. ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं. प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. अश्रद्धधानाः पुरुषा धर्मस्यास्य परन्तप. अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि. मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना. मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेषवस्थितः. न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम्. भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः. यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्र गो महान्. तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानित्युपधारय. सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम्. कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्. प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः. प्रकृतिं स्वामवष्टभ्य सॉरी, भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात्. न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय. उदासीनवदासीनम् असक्तं तेषु कर्मसु. मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम्. हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं. परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्. मोघाशामोघकर्माणो मोहज्ञानाविचेतसः. राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः. भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् पाहिजे. अव्ययम्. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः. नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. ज्ञानयज्ञेन चाप्यन्ते यजन्तो मामुपासते. एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम्. अहं क्रतुरहं यज्ञः स्वदाहमहमौषधम्. मन्त्रोऽहमहमेवाज्यं महामग्निरहं ऋतम्. पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः. वेद्यं पवित्रमोङ्कार ऋक्साम यजुरेव च. गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत्. प्रभवः प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम्. तपाम्यहमहं वर्षं गृह्णाम्युत्सृजामि च. अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन.
त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोक मश्नन्ति दिव्यान् दिवि देव भोगान् ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्यं मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च्यवन्ति ते यान्ति देवव्रता देवान् पितॄन् यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम् पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः यत्करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनैः सन्न्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्यभाक् साधुरेव समन्तव्यः सम्यग् व्यवसितो हि सः क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं गच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्त्या राजर्षयस्तथा अनित्यं सुखं लोक मिमं प्राप्य भजस्व मां मन्मना भव मद्भक्तो मदयाजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्यैव मात्मानं मत्परायणः ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्यायोगो नाम नवमोऽध्यायः। ज्यांना हे नाही म्हणजे ज्यांना पाठात तोंडात बसलेलं नाही त्यांनी कोणी म्हणायचा प्रयत्न केलेला आहे का? कसं काय वाटतंय? तर म्हणतोय पण अजून असं येत नाहीये उच्चार नीट म्हणून म्हणत नाही तुम्हाला म्हणून का अजून एक थोडे दिवस म्हटलं की बहुतेक येईल. तो पेस येत नाही सर. बरोबर. हा. ठीक आहे, हळूहळू ऐकून होईल हळूहळू तसं. आणि रोज तुम्ही म्हणता तेव्हा म्यूटवर म्हणत असतो आम्ही पण तरी हो. तेवढं जमत. बर, ठीक आहे. मी तुम्हाला असं काय त्याला म्हणतात एड असं काहीतरी द्यायचा विचार करतोय की अर्धे अर्धे श्लोक मी सांगायचे आणि ते तुम्ही मागे त्याच्या मागोमाग म्हणायचे. मी तेवढा वेळ द्यायचा. असं एक दिलं तर मला वाटतं त्यांनी जरा काही दिवस तुम्ही स्वतः म्हणजे मी सांगितल्यासारखं असं प्रॅक्टिस करू शकाल आणि मग त्यांनी फायदा होऊ शकेल. असं बघूया, 1-2 दिवसात देईन मी ते. ठीक आहे. आपलं 9वा श्लोक झाला होता ना अर्थाचा? हो सर. हा, नाही 9वा पण झाला होता विषय. झाला उदासीनवत आसीनम वगैरे झालं होतं आपलं हे. हो, ठीक आहे. तर आणि आपण ते पुढचंही म्हटलं होतं की मग असं असेल तर मग म्हणजे मला हे बद्ध का होत, म्हणजे ही सगळी कर्म त्यांनी मी बद्ध का होत नाही. इथे बद्ध करणे म्हणजे बद्ध करणे म्हणजे
बांधल्या जाणे या अर्थाने. हं. सगळं जे म्हणजे असं मी म्हणेन की गीतेचं सार हेच आहे की आपण कशाने बांधल्या जातो आणि काय न केल्याने आपण बांधल्या जाणार नाही, हे समजलं की गीता कळली असं वाटतं. हं. तर आता ते भगवान सांगतायत त्याचं की मया अध्यक्षेण प्रकृते सूयते सचराचरम हेतुनानेन कौन्तेय जगद विपरिवर्तते. तर मया अध्यक्षेण म्हणजे माझ्या अध्यक्षतेखाली, त्या त्या अध्यक्ष फार छान शब्द आहे हा. अक्ष म्हणजे डोळा किंवा नेत्र. हा, अधि अक्ष. आता म्हणजे काय, माझ्या नजरेखाली, माझ्या नजरेखाली असं म्हणजे एखाद्याचं आपण म्हणतो ना की एखाद्या कामावरती एखाद्याची नजर, म्हणजे तो काम करत असतो का अधिकारी? नाही, त्याच्या फक्त नजरेखाली कामं होत असतात. सुपरविजन, नाही का? जसं इव्हन आपल्याला सभेमध्ये वगैरे एखादा अध्यक्ष असतो, बरोबर? तर अशी प्रथा असते की अध्यक्षांनी बोलायचं नाहीये, काही भाग नाही घ्यायचा आहे सभेच्या कामकाजात किंवा चर्चेमध्ये, बरोबर? फक्त त्यांनी सूत्रचालन करायचंय. जसं इव्हन आपल्या संसदेमध्ये पण जे अध्यक्ष असतात, सभापती किंवा अध्यक्ष, ते चर्चेमध्ये भाग घेत नाही कधी. इनफॅक्ट त्यांना मतदानाचाही अधिकार नसतो. तर तसंच म्हणजे, तर तो अध्यक्ष हा शब्द जसा आत्ताही आपण वापरतो की म्हणजे इन्व्हॉल्व न होणारा पण नजर असणारा, बरोबर? तर एक्झॅक्टली त्याच त्याच हेतूने आणि त्याच अर्थाने कृष्णाने पण हा शब्द गीतेत वापरलाय की मयाध्यक्षेण, म्हणजे माझ्या अध्यक्षतेखाली किंवा माझ्या नजरेखाली प्रकृती ही सूयते. हा, प्रकृती ही सचराचरम सूयते. म्हणजे मी स्वतः करत नाहीये, पण माझ्या नजरेखाली म्हणजे मी जे नियम म्हणजे नियम बांधून दिलेले आहेत त्यानुसार प्रकृती या जगताला सूयते म्हणजे उत्पन्न करते. मराठीत आपला सुईण हा शब्द होता ना, तर तो सुईण हा शब्द या सुसूयतेपासूनच आलेला आहे. म्हणजे उत्पन्न करणारी किंवा जन्म देववणारी अशी ती सुईण, तर असं सुयते. नंतर म्हणजे म्हणून म्हणून तर बाळ जन्माला आलं की सुयर लागतं ना, नाही सुयर ते लागलं म्हणतात. नाही, ते सोहेर म्हणतात त्याला. तुमच्या कानाडीत सुयर म्हणतात का? हो, सुयर, होय. बरोबर आहे, तेच असेल मग, त्याच तेच कारण असेल, कारण मी पण आमच्या सोहेर. इथे म्हणजे मराठीमध्ये सुयर म्हणतात, बेळगावच्या ठिकाणी वगैरे सुयर म्हणतात. नाही, पण सुयर हा सुयरच शब्द म्हणतात आमच्यात. अच्छा, मी पंचांगात सोहेर वगैरे असं आहे मला वाटतं, पण ते सुयर बरोबर आहे. आणि सुयरचा अर्थ हा असा बरोबर लागतो. सुयर म्हणजे कोणीतरी उत्पन्न झाल्यावर, म्हणजे कोणीतरी गेल्यावर जसं सुतक असतं तसं कोणीतरी जन्म झाल्यावरती सुयर असतं. म्हणजे जन्म झाला मग त्याचं काय जे म्हणजे हे होऊ नये, संसर्ग होऊ नये म्हणून सुयर असं, बरोबर. तसं. तर हे हेतुना अनेन कौन्तेय, अनेन हेतुना म्हणजे हे कुंतीपुत्रा, हे कौन्तेया, हे कुंतीपुत्रा, अनेन हेतुना म्हणजे या अशा या हेतूने किंवा म्हणजे मी केवळ निमित्त मात्र असतो. जसं लोकसभेचा अध्यक्ष आहे तर संसदेमध्ये काय चर्चा होणार वगैरे तो म्हणजे तो असल्याशिवाय चर्चा होत नाही किंवा सभा भरत नाही. पण तो तो फक्त निमित्त मात्र असतो. तर तसंच इथं भगवान कृष्ण पण तसंच आहे की हे केवळ निमित्त मात्र आहे. बाकी प्रकृती आणि जीव जे असतात ते आपापल्या कर्मानुसार ती स्वतः म्हणजे ते उत्पन्न होता असं. आणि हे जगत किंवा ही सृष्टी विपरिवर्तते. तर विपरिवर्तते म्हणजे काय, जसं परिवर्तन म्हणजे गोल गोल फिरत राहते, तसं ती पुन्हा पुन्हा उत्पन्न होत राहते. पण म्हणजे इथं कृष्णाला सांगण्याचा आहे, या श्लोकाचा उद्देश असा आहे की मयाध्यक्षेण म्हणजे मी करत नाहीये, तर मी नुसता अध्यक्ष आहे, म्हणजे मॉनिटरिंग करतोय मी फक्त असं.
असं. तर त्यामुळे आणि मी फक्त मॉनिटरिंग करत असल्यामुळे माझ्या नजरेखालीच फक्त होत असल्यामुळे मी प्रत्यक्ष भाग या मी करत नसल्यामुळे मला त्या कर्माचा बाध होत नाही असं. हम्म. समजलं? सोपा अर्थ आहे हा. अर्थ कठीण नाही. ठीक आहे. पुढचा श्लोक बघूया. पण आता इथं आणि हा एक मिनिट. अलेक्सा स्विच ऑन एसी. हा. तर पण असं जरी असलं तरी आता पुढच्या श्लोकात सांगितलेलं आहे की अवजानन्ति मां मूढा मानुषी तनुमाश्रितम परम भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम. आता इथं दोन्ही गोष्टी आहेत. एका अर्थाने हा श्लोक आहे तर हा त्या काळाला अनुसरून आहे की म्हणजे महाभारत युद्ध होत असताना सुद्धा काही लोक म्हणजे कृष्णाने एवढ्या लीला दाखवल्या होत्या तरी पण त्याला मानुषी तनुमाश्रित म्हणजे हा आपल्या चार चौघांसारखाच हा मनुष्यच आहे. हा. असंच समजायचे. असा एक अर्थ होऊ शकतो. पण याचा दुसरा अर्थ असा पण आहे म्हणजे आपण सुद्धा बऱ्याचदा कृष्णाला किंवा म्हणजे राम कृष्ण किंवा कुठल्याही परमेश्वरांना त्यांना म्हणजे खाली ओढतो म्हणजे चार चौघांसारखे मनुष्य असंच समजतो आणि मग चर्चा करत बसतो किंवा कृष्णाने असं का नाही केलं तसं का नाही केलं रामाने हे का नाही केलं म्हणजे हे आपण विचारातच घेत नाही की परमेश्वर हा त्याचा परमेश्वराचा जो परमेश्वर सर्व पूर्ण स्वतंत्र आहे तर त्यांनी फक्त लीलेसाठी तो अवतार घेतलाय नाही का. बाकी त्याला काही कर्म किंवा कर्माचा बाध होता म्हणून त्यांनी तो अवतार घेतलेला नाही असं. आणि त्यामुळे आपण जरी थोड्याफार प्रमाणात त्याला देवत्व प्रदान करत असलो तरी परमेश्वरत्व प्रदान करत. समजलं? म्हणजे उदाहरणार्थ की आता देवता आणि परमेश्वर यात काय फरक आहे की परमेश्वराकडे अमर्याद शक्ती आहे. तो पूर्ण स्वतंत्र आहे अमर्याद शक्ती आहे असं. आणि बाकीच्या ज्या देवता असतात त्यांच्याकडे मर्यादित त्यांची शक्ती ही मर्यादित असते. तर इथं त्याचा अर्थ ते सांगतात म्हणजे भगवान सांगतायत की मूढ हा म्हणजे असं जरी असलं म्हणजे माझं हे खरं स्वरूप जरी असं असलं तरी मूढ लोक मूढ म्हणजे मूर्ख लोक किंवा अविवेकी लोक इथं म्हटलेलं आहे तसं भूतमहेश्वरम मम मम म्हणजे माझ्यासारख्या म्हणजे भूतमहेश्वर म्हणजे भूतांचा महेश्वर आहे मी. हा. अशा माझ्या परमभावम अत्यंत म्हणजे परमतत्व मी आहे. माझा भाव परमभावम म्हणजे काय त्यांचाही मी महेश्वर आहे सगळ्या भूतांचा. नुसताच साधा ईश्वर नाही तर महेश्वर आहे असं माझं परमभावम आहे म्हणजे परम अवस्था माझी आहे अशी अजानंत म्हणजे ते जाणतच नाहीत. आणि मला म्हणजे माझं महत्व किंवा माझं परमेश्वरत्व ते न जाणता मानुषीम तनुम आश्रितम माम अवजानंती आणि मला साधा मनुष्य देहातला एक जीव समजतात. म्हणजे मला एखादा म्हणजे ठीक आहे थोडा चांगला आहे पण मनुष्य देहातला असा आहे हा असं समजतात. माझं जे अलौकिक आणि म्हणजे पर परमेश्वर रूप माझं जे रूप आहे किंवा खरं आहे शक्ती माझी त्याला ते कोणी लोक जाणतच नाही असं भगवान म्हणतात. म्हणजे आता असं उदाहरण देईन मी की बऱ्याचदा म्हणजे विशेषतः हे द्वैत भक्तीत असं बऱ्याचदा हे केलं जातं. हा. द्वैत भावाच्या भक्तीत आणि जे द्वैत संप्रदाय आहेत ना त्यांच्यामध्ये की कृष्णाला म्हणजे अगदी त्याला अगदी खूप अगदी मनुष्य देहीच आहे तो असं करून त्याच्यावर उपचार हे ते म्हणजे अगदी म्हणजे त्याला अगदी आपण म्हणजे त्यांनीच तो जणू संतुष्ट होणार आहे
हा लौकिक उपचार दिल्यानेच मग त्याला अगदी छान दागिने करतील, हे करतील, ते करतील, म्हणजे चांगलं आहे, त्यांची भावना ती चांगली आहे. पण ते करताना आपण एक विसरतो की जो म्हणजे परमेश्वर आहे त्याला आपण आपल्याच लेवलवर आणतो, नाही का? त्याचं कौतुक करताना किंवा त्याची भक्ती करताना नकळत आपण त्याला म्हणजे तो जणू अन्नाने किंवा साध्या अन्नाने संतुष्ट होणार आहे, म्हणजे त्याला आपण मनुष्य भावनेतच आणतो, मनुष्य भावनेनेच त्याची उपासना करतो असं, नाही का? असं. आणि मग पुढे आणि मग असं जे करतात की जे म्हणजे भगवंताला जे लिमिटेड किंवा मर्यादित शक्तीचा समजतात, तर मग त्यांची आता याच्यात दोन्ही हे आले. एकतर जे भक्त नाहीच ते जसे की दुर्योधनासारखे, की दुर्योधन त्याला म्हणाला होता की तो चेटके आहे, फक्त म्हणजे चेटूक करणार आहे, तो काही म्हणजे परमेश्वर तर नाहीच आहे, नाही का? आणि म्हणून त्यांनी त्याला म्हणजे बंदिवासात टाकण्याचा डाव केला होता. म्हणजे तो त्याला त्याचं म्हणजे अलौकिकत्व तो मान्यच करायला तयार ते. आणि काही जण जे मी म्हटलं की भक्ती करत असले तरी ते मनुष्य भावाने त्याची भक्ती करायला जातात, असे दोन्ही. पण आता त्यापैकी जी पहिली अवस्था आहे दुर्योधनांसारखी, की जे त्याला परमेश्वर मानतच नाही, किंवा जसं आपण आधुनिक युगात पण आपण म्हणतो की राम आणि कृष्ण यांचं क्रिटिसिझम, म्हणजे त्यांचं अलौकिकत्व जे आहे, अलौकिक गुण त्यांचे, त्याचं ते समजून न घेता त्यांच्या काहीतरी क्षुल्लक म्हणजे लोककथांवर किंवा असं जसं कृष्णाबद्दल तर मग ते बरेच म्हणजे नाही का प्रवाद आहेत, रासक्रीडा वगैरे वगैरे वरती, नाही का? असं म्हणजे त्याला अगदी म्हणजे आपल्याच लोकांनी, नाही का, ते वगांमध्ये वगैरे कृष्णाला एवढ्या खालच्या पातळीवर आणून त्याची थट्टा केलेली जाते, नाही का? असं. हम्म. तर आता मग काय होतं त्यांची अवस्था, म्हणजे भगवंताला तुम्ही योग्य तो त्याचं महत्व न दिल्यामुळे मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञानाविचेतसः राक्षसीमासुरीं चैव प्रकृतीं मोहिनीं श्रिताः. मग म्हणजे एवढं परमतत्व तुम्हाला समोर असताना त्याला आपण एक क्षुल्लक मनुष्यदेही मानल्यामुळे मोघाशाहा म्हणजे त्यांच्या सगळ्या आशा, म्हणजे एखाद्या सत्पुरुष आहे पण त्या सत्पुरुषाला उदाहरण द्यायचं झालं तर त्याला आपण योग्य महत्वच दिलं नाही तर तो आपल्याला मदत करेल का, कृपा करेल का? नाही. त्यामुळे त्यांच्या आशा ज्या आहेत त्या व्यर्थ होत आहेत, कारण त्यांनी जवळ असताना परमेश्वरात म्हणजे परमेश्वर एवढ्या जवळ असताना सहज प्राप्त होत असताना त्याला ते महत्वच दिलं नाही. मोघ कर्माण हा, मग त्यांची कर्मही व्यर्थ होतात. मोघ ज्ञाना, त्यांचं जे ज्ञान असतं ते पण निष्फळ असतं, कारण त्यांचं त्या ज्ञानाला श्रद्धाच नसते. विचेतस हा, आणि मग ते विवेक शून्य होतात. च एव, आणि राक्षसी आसुरी मोहिनी प्रकृती श्रिता, आणि मग हे सगळे म्हणजे असुरी, राक्षसी आणि मोहिनी म्हणजे मोह पडणाऱ्या प्रकृतीम, अशा प्रकृतीचं ते आश्रय केलेले असतात. ते थोडक्यात हे जो श्लोक आहे हा म्हणजे श्रद्धा नसणाऱ्या लोकांविषयी, श्रद्धाही नाहीये आणि नुसती श्रद्धा नाहीये असंही नाही, तर त्यांचे वृत्ती सुद्धा आसुरी आहे, राक्षसी किंवा आसुरी आहे. आणि जे मोहात पडतात, क्षुल्लक लोक याच्या मोहात पडतात, अशा लोकांचं इथं वर्णन केलंय. तर ह्यावर मध्ये एक प्रश्न आहे. हम्म. जे काय म्हणतात, देवामध्ये भक्ती नसते किंवा ते विश्वास ठेवत नाहीत, पण ते आसुरी वृत्तीचे नसतात, हम्म. मग त्यांना काय म्हणायचं? न्यूट्रल, न्यूट्रल, नाही का? तर हा कळलं नाही. हा, बरोबर. मी असं एक उदाहरण देईन. हा,
तसं शाळेमध्ये 3 वर्गामध्ये म्हणजे साधारणतः 3 प्रकारची मुलं असतात विद्यार्थ्यांमध्ये, बरोबर? काय हा काही मुलं असतात ती बंड असतात, म्हणजे बॅकबेंचर्स आणि असे सगळे बरेच असतात की जे म्हणजे शिक्षकांची अवज्ञा करण्यात त्यांना भूषण वाटतं बऱ्याचदा, नाही का? अभ्यास सांगितला, म्हणजे होमवर्क सांगितलं करणार, म्हणजे करणार नाहीत वगैरे वगैरे असे सगळे असतात. अशी एक वृत्ती असते. काही मुलं असतात ती न्यूट्रल असतात, जेवढं सांगितलं तेवढं करणार, तेवढ्याच तेवढं करणार, असे असतात वर्गामध्ये. पण कधी आणि काही जी मुलं असतात तर ती म्हणजे शिक्षकांवर त्यांची अपार श्रद्धा असते, शिकवणाऱ्या म्हणजे शिक्षकांवरती, गुरुजींवरती, आणि त्यांना ते म्हणजे ज्याला आधी आपण म्हटलं होतं ना, परिप्रश्नेन सेवया, नाही का? तसं म्हणजे योग्य पद्धतीने म्हणजे नम्रपणे अपार श्रद्धा असल्या कारणाने ते आपल्या सगळ्या शंका विचारतात. म्हणजे त्यांचा योग्य तो लाभ करून घेतात, त्यांची कृपा प्राप्त करतात, लाभ करून घेतात. तर आता वर्गामध्ये प्रगती जास्त कोणाची होईल? पहिला वर्ग म्हणजे पहिले जे अवज्ञा करणार आहेत त्यांचं तो सोडून द्या, बरोबर? पण जे न्यूट्रल मुलं आहेत, जे जेवढ्याच तेवढं करतात, मग शिक्षकांचं सुद्धा जास्त लक्ष जे त्यांच्या म्हणजे त्यांच्या मागे किंवा त्यांना शंका विचारत असतात, त्यांना मान देऊन त्यांना म्हणजे त्यांच्यावर ज्यांची जास्त श्रद्धा असते आणि त्यामुळे ते शंका विचारून आपलं हे करतात, त्यांच्यावर शिक्षकांचंही जास्त लक्ष असणार, नाही का? मधल्या बरोबर. लोकांपेक्षा. हा, हो हो असं. तर तू जे विचारलंस की असे जे सो कॉल्ड म्हणजे नास्तिक आहेत, पण जे आसुरी वृत्तीचे नाहीये किंवा उगीच दुष्ट नाहीयेत, ते प्रवृत्ती दुष्ट नाहीये पण नास्तिक आहे, तर अशा लोकांना परमेश्वरी कृपेचा लाभ मिळेल का? नाही, निश्चितच नाही, नाही नाही. का? हा, हो. असं. पण ठीक आहे, त्यांना शिक्षा पण नाही होणार, जशी अवज्ञा केलेल्या मुलांना होते शिक्षा वर्गामध्ये, हम्म. तशी शिक्षा हम्म. नाही होणार, पण काही विशेष लाभ पण नाही होणार, असं. आलं लक्षात. हं? असं. हम्म. आता पण जे श्रद्धावान असतात तर त्यांचं काय होतं? तर महात्मानस्तु मां पार्थ दैवी प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन् भजन्त्यनन् सॉरी भजन्त्यनन्यमनसो भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. पण तू तू म्हणजे परंतु जे हे पार्था, पार्थ म्हणजे पृथ्वीचा मुलगा म्हणून पार्थ, तर हे अर्जुना, जे दैवी प्रकृती आश्रिता, म्हणजे हे आसुरी संपत्तीच्या उलट जी दैवी संपत्ती आहे त्याचं म्हणजे तो अध्याय आहे पुढे, पण त्याच म्हणजे इथं त्याचा संदर्भ घेतलेला आहे. दैवी प्रकृतीम आश्रिता, की ज्यांनी दैवी म्हणजे दैवी गुणांचा आश्रय घेतलेला आहे, शम दम वगैरे वगैरे, दया श्रद्धा वगैरे, अशा असे जे महात्म्य आहे, महात्म्य म्हणजे चांगले जीव किंवा मोठे जीव, असं म्हणजे आत्मे वेगळे नाही आहेत, सगळे आत्मे एकच आहे शेवटी, पण असे अंश किंवा असे जीव माम अव्ययम भूतादिम ज्ञात्वा, म्हणजे असे जे असतात ते ते मात्र मला अव्ययम म्हणजे अविनाशी, भूतादिम, आता भूतादिम, आदिम म्हणजे काय? भूतांच्याही आधी असलेला, म्हणजे प्राणीमात्रांच्याही आधी असलेला, म्हणजे या प्राणीमात्रांना ज्यांनी म्हणजे सगळ्या विश्वाला, आता भूत म्हणजे इथे विश्वच, तो विश्वांना, या विश्वाला ज्यांनी उत्पन्न केलेला आहे किंवा या विश्वाचं कारण जो आहे तो हाच परमेश्वर आहे, असं जाणून अनन्य मनसहा भजंती, ते मात्र मला अनन्य, अनन्य म्हणजे इतर कोणी नाही, फक्त परमात्माच एक आहे की जो त्यांनी या सगळ्या विश्वाचं म्हणजे सृजन केलेलं आहे, असं अशा अशा भावनेने सतत मला भजतात. असं. जसं दुसरं एक उदाहरण देता येईल की म्हणजे जसे
आणि प्रत्येक ठिकाणी असं असतं, म्हणजे ऑफिसेसमध्ये पण असतं किंवा सरकारमध्ये किंवा शासनामध्ये वगैरे पण काही जे असतात, तर ते आपला जो वरचा अधिकारी किंवा जो असतो, तर त्याला ते म्हणजे पूर्ण मान देऊन अगदी त्याच्या आज्ञेचं तंतोतंत पालन अगदी ओव्हर अँड अबोव्ह सुद्धा असं करतात. आणि काही आपले नुसते पाट्या टाकतात किंवा जेवढ्यास तेवढं करतात, नाही का? पण असे जे तर हे जे महात्मे जे आहेत, तर ते अनन्य मनसोज्ञात म्हणजे संपूर्ण श्रद्धेनी त्याचं, आणि संपूर्ण श्रद्धा म्हणजे इतर कोणावरती पण नाही, फक्त परमेश्वरावरती अशी श्रद्धा ठेवून त्याचं आणि तोच सगळ्या या विश्वाचा सृजन करता तोच आहे, अशा भावनेने त्याला जाणतात आणि त्याला भजतात. आणि आता मग पुढे याच जरा थोडं म्हणजे विस्तार पण आहे. असं हे भजन कसं करतात, अजून पुढच्याही श्लोकांमध्ये काही तसं. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्सन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. पहिलं सततं, सतत मां कीर्तयन्तः, हे माझंच कीर्ती म्हणजे कीर्तन म्हणजे कीर्तीचं वर्णन, किंवा नामस्मरण, कीर्तीचं वर्णन माझं म्हणजे स्तुती स्तोत्र वगैरे या पद्धतीने. आणि त्याचबरोबर यतंतः दृढव्रताः, हा असे यतंतः म्हणजे सगळं बहुवचनी म्हणून असे सगळे यतंतः म्हणजे अं, सगळे यम नियम याचं पालन करणारे असे सगळे अत्यंत संयमी या अर्थाने. नंतर दृढव्रताः म्हणजे त्यांची निष्ठा ही जी आहे ही चंचल नाहीये, अत्यंत दृढ आहे अशी. आणि माम नमस्यंतः, मला असं अगदी अशा दृढव्रतानी आणि पूर्ण भक्तीनी, हा आणि पूर्ण प्रयत्नाने असं मला नमस्कार करून भक्त्या आणि भक्तीने नित्ययुक्ताः वास्ते. आणि अशी पूर्ण म्हणजे भक्त्या नित्ययुक्ताः, आता भक्तियोग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे त्या हा नित्ययुक्त म्हणजे सगळ्या त्यांच्या कर्मामध्ये भक्ती ही असतेच, भक्तीचा योग त्यांनी केलेला असतो आणि अशा रीतीने ते माझी उपासना असतात. म्हणजे थोडक्यात परमेश्वराचं अनुसंधान हे त्यांच्या अहोरात्र सतत त्यांचं असतं. कुठलंही कार्य क्रिया कर्म करताना त्यांचं परमेश्वराचं अनुसंधान आणि समर्पण हे सतत असतं. नंतर आता आधीच्या अध्यायांमध्ये पण आपण हे बघितलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारची उपासना किंवा योग कसे करतात ते आता तेच. ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. पण आता असे पण काही असतात की जे म्हणजे ज्ञानयज्ञेन यजन्तः. तर ज्ञानयज्ञेन यजन्तः म्हणजे काय, की लौकिक यज्ञ वेगळा आणि ज्ञानयज्ञ वेगळा. तर आता ज्ञानयज्ञ म्हणजे काय ते मला वाटतं पुढच्या श्लोकात येईल ते बहुतेक, की म्हणजे परमेश्वराविषयी अधिकाधिक म्हणजे पूर्णपणे त्याला जाणून घेणं, याला ज्ञानयज्ञ म्हटलं जातं. ज्ञानयज्ञ म्हणजे काय, की परमेश्वराविषयी अधिकाधिक जाणून घेणे. असं आपण 4 प्रकारचे जे भक्त बघितले होते. कोण सांगेल कुठले कुठले होते 4 प्रकारचे भक्त? जिज्ञासू, नंतर अर्थार्थी, अर्थ कामार्थ, अर्थ आर्त आणि अर्थार्थी काय जिज्ञासू. जिज्ञासू 3च झाले. आणि अर्थार्थी, ज्ञानी. आणि ज्ञान. आणि ज्ञानी ज्ञान, ज्ञानी बरोबर.
तर हा जो आहे ज्ञान यज्ञेन यजंतः, तर हा जो प्रकार आहे तो ज्ञानी भक्तांचा. हं. की जे म्हणजे पूर्ण त्या ज्ञानाने म्हणजे त्याचं त्या पूर्ण जाणीवेनी त्याचे यथार्थ स्वरूप सतत त्याची जाणीव, अनुसंधान आणि तोच त्यांचा यज्ञ असतो. हं. म्हणजे त्यांचं नामस्मरण नाही, किंवा कीर्तन नाही, नामस्मरण नाही. परमेश्वराविषयीचं यथार्थ ज्ञान, यथार्थ जाणीव हाच तो ज्ञान आहे. हं. आता अजून कोणी काय करतील, अजून काही पृथक्त्वेनं, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे सूर्यामध्ये, चंद्रामध्ये, असं शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे, म्हणजे म्हटलेलं नाही श्लोकात. किंवा विश्वतोमुखम, म्हणजे हा परमेश्वर हा म्हणजे विश्वरूपाने हा परमेश्वर, म्हणजे विश्वामध्ये जे जे काय आहे तर ते सगळं परमेश्वरच आहे, अशा रीतीने त्या विश्वरूपाची उपासना करतात. म्हणजे जे काय भव्य दिव्य आहे ते परमेश्वराचंच रूप आहे, परमेश्वराचंच प्रकटीकरण आहे. जसं उदाहरणार्थ हिमालय, हं, गंगा, किंवा मग म्हणजे वेगवेगळी तीर्थक्षेत्र, नाही का. तर हे सगळं म्हणजे जे काय विश्वामध्ये जे जे काय भव्य दिव्य म्हणजे प्रकट झालेलं आहे ते सगळं परमेश्वरच आहे, आणि अशा पद्धतीने त्याची उपासना करतात परमेश्वराची. म्हणजे मी आपण आधी पण बघितलं होतं की कुठल्याही प्रकाराने उपासना केली तरी शेवटी ती जर परमेश्वर, म्हणजे हे सगळं मूळ परमेश्वराचंच रूप आहे, विश्वतोमुखम किंवा विश्वरूप, या भावनेने जर ती उपासना केली तर ती परमेश्वराचीच उपासना होत, असं परमेश्वराने पण सांगितलंय. म्हणजे फक्त आपण तिथं भावना जी पाहिजे ती, मग जी कुठली आपली इष्टदेवता असेल तर ती पूर्ण संपूर्ण शक्तिमान, मर्यादित नव्हे, हं. अचिन, जसं मी म्हटलं, नित्य शुद्ध, नित्यमुक्त, नित्यशुद्ध, नित्यबुद्ध, या पद्धतीने म्हणजे त्या भावनेने जर पूजन केलं कुठल्याही अधिष्ठानाचं तर ते परमेश्वराचंच पूजन होतं. हं. तर सर नाही कळलं नीट. ओके, परत बघूया. ज्ञानयज्ञेन च अपि अन्ये यजन्तो माम उपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. आता काही जण ज्ञानयज्ञानी यजन करतात, म्हणजे तोच त्यांचा यज्ञ असतो, बरोबर. नंतर म्हणजे आणि त्यांनी ती माझी उपासना करतात, माम उपासते. काही जण म्हणजे हे एकत्वेने, किंवा परमेश्वरा अद्वैत आहे, एकच परब्रह्म आहे, आणि त्याचं मी चिंतन करतो, ध्यान करतो, अनुसंधान करतो. हे दुसरं, की बहुधा, अजून पृथक्त्वेनं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराने, आणि म्हणजे आता पृथक्त्वेनं म्हणजे, आणि पृथक्त्वेनं आणि बहुधा हे असं का म्हटलेलं आहे. पृथक्त्वेनं म्हणजे भेद, म्हणजे सूर्यामध्ये परमेश्वराचं म्हणजे परमेश्वर आहे, हा अधिष्ठान आहे, असं कल्पून सूर्यामध्ये परमेश्वराची पूजा, चंद्रामध्ये परमेश्वराची पूजा, जलामध्ये परमेश्वराची पूजा, पृथ्वी तत्वामध्ये परमेश्वराची पूजा, असं. हा नंतर आता बहुधा विश्वतोमुखम, हा वेगळा प्रकार. म्हणजे काय की म्हणजे हा भगवान जो आहे किंवा परमेश्वर जो आहे तो विश्वरूप आहे, पण त्यांनी वेगवेगळी रूप धारण केलेली आहे, पण तो परमेश्वरच आहे. म्हणजे जसं जगन्नाथपुरी, म्हणजे जगन्नाथ, हा तिथे पुरीला जगन्नाथ, द्वारकेला कृष्ण, अयोध्येला राम, तर तो संपूर्ण म्हणजे परमेश्वराचंच ते प्रकट रूप आहे, पूर्ण परमेश्वराचं, मर्यादित नव्हे. हं. तर अशा पद्धतीने जे उपासना करतात त्यांना बहुधा विश्वतोमुखम असं म्हटलेलं आहे. किंवा आणि दुसरं मी म्हटलं जसं विश्वतोमुखम, म्हणजे विश्वामध्ये जे काय भव्य आणि दिव्य आहे त्याची